नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल तालुक्यातील बारापाडा गाव येथे तबेल्यामध्ये बांधलेल्या 2 वासरूंना तसेच आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानात घरफोडी करणाऱ्या 4 जणांपैकी 3 पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे. बारापाडा गाव येथील नदीम दळवी यांच्या तबेल्यामध्ये बांधलेले 2 वासरू अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून जवळपास 1,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबतची तक्रार सुद्धा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेतला असता त्यांना आरोपी साकीब बॉम्बे, नाझीम पटेल, सरफराज पटेल आणि त्यांच्या एका साथीदाराबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार या 3 आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या 1.5 लाख रुपये किमतीच्या गाडीसह ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि फरार आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस करत आहेत. कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अण्णा काका पाटील आणि डॉक्टर अरुण कुमार जयराम सत्ते यांनी संपादित केलेल्या एम्प्लॉयमेंट अँड इन्कम जनरेशन थ्रू मनरेगा या पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. रयतचे सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, सहसचिव प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के, BN पवार, जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोजगार हमी योजना आणि ग्रामीण विकासाच्या दिशा याबाबत मार्गदर्शन केले. वाशी खाडी पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता वाहन चालकांची लवकरच सुटका होणार आहे. वाशी खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाण पुलांपैकी एक पूल मे महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यातून मुंबईहून वाशीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सायन पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर 6 पदरी पूल आहे. हा नवीन पूल 1994 मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली, त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. परिणामी वाशी टोलनाका भागात वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या पुलावर होणारी कोंडी सोडवण्यासाठी सध्या वाहतुकीसाठी सुरू असलेल्या ठाणे खाडी पुलावरून दोन्ही बाजूंना समांतर असे प्रत्येकी 3 मार्गिकांचे आणखी 2 पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत आहेत. यातील मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे केवळ एका स्पॅनच्या काही सेगमेंट उभारणीचे काम शिल्लक आहे. हे काम येत्या 1.5 ते 2 महिन्यात पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा मंदिरजवळ फिर्यादी दुकानात काम करत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना खुर्चीने मारहाण करून गल्ल्यातील 13,500 रुपयांची रक्कम चोरी केली होती. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे तपासामध्ये घटनास्थळावरील प्राप्त CCTV फुटेजवरून हा गुन्हा साहिल धोत्रे आणि प्रथम जाधव यांनी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपींचा तांत्रिक आणि गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता ते बस स्टँड परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण याचे महत्त्व शालेय स्तरावर बालवयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना पनवेल महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरण विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरण
जन सेवा योजनेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांनी झाडे दत्तक घेऊन त्यांना वाढवण्याविषयी सांगण्यात आले। तसेच जल या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले। याबरोबरच पर्यावरण संवर्धनावर आधारित व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले। बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे। तृणधान्याखालील क्षेत्र हे आगामी 2 वर्षात 5,000 हेक्टर होण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि शेतकरी यांच्या सहकार्याने विशेष भर देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे। कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बानखेले, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरा, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, समन्वय अधिकारी स्मार्ट प्रकल्प सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, प्रकल्प उपसंचालक आत्मा भांडवलकर उपस्थित होते। रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील सावरोली खारपाडा या मार्गावर बानिवली येथील चढण अपघाताला आमंत्रण देत आहे। एका बाजूचे तीव्र उतरण आणि चढण असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात घडल्याचे समोर येत असताना मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष असल्यामुळे अवजड वाहने तीव्र वेगाने खाली येत असल्यामुळे अपघातांची दाट शक्यता वर्तवली जात आहे। या मार्गावर औद्योगिकीकरणामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। कारखान्यात तयार होणारा कच्चा तसेच पक्का वाहनांचे वाजवीपेक्षा मोठ्या प्रमाणावर भरले जाते। रस्ते उत्तम प्रकारे असल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे। काही वेळा नियंत्रण सुटल्याने वाहनास अपघात होत आहेत। खोपोलीकडे अवजड जात असताना बानिवली येथे येताच त्यांना तीव्र चढणचा सामना करावा लागत आहे। काही वेळा वाहन खाली येत असल्यामुळे हे ठिकाण मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। 2 महिन्यापूर्वी याच मार्गावर लोखंडी कॉईल पडल्यामुळे वाहनांचे खूप मोठे नुकसान झाले होते। उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील 90 महिलांना म्हातवली ग्रामपंचायतच्या वतीने मोफत व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात आले। म्हातवली ग्रामपंचायत सरपंच रीना शिरधनकर, उपसरपंच निलिमा थळी, ग्रामसेविका ज्योती फोपेरकर, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते। उपसरपंच निलिमा थळी, ग्रामसेविका ज्योती फोपेरकर, मानदेशीच्या प्रकल्प समन्वयिका ज्योत्स्ना सिरकर, पियुषा यादव यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले। नथ मेकिंग, फ्लॉवर मेकिंग आणि कोल्ड्रिंक मेकिंग प्रशिक्षण 3 दिवस देण्यात आले। मानदेशी फाउंडेशनच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले। मानदेशीच्या प्रकल्प समन्वयिका ज्योत्स्ना सिरकर, सहकारी कर्मचारी पियुषा यादव यांनी या प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन केले।